विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. इग्नाइट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. या प्लॅटफॉर्मवर आपण स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून निवड झालेल्या यशस्वी विद्यार्थ्यांची मुलाखत सिरीज चालू केलेली आहे. आज आपल्या या व्हिडिओमध्ये मुलाखत देण्यासाठी उपस्थित आहे बाळासाहेब नवले सर, ज्यांची नुकतीच ग्रामपंचायत अधिकारी अर्थात ग्रामसेवकपदी निवड झालेली आहे. आज सरांचा प्रवास आपण जाणून घेणार आहोत आणि इथून पुढच्या काळामध्ये जर तुम्ही MPSC असेल, वेगवेगळ्या सरळ सेवेच्या परीक्षा देणार असाल तर नक्कीच ही मुलाखत तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरणार आहे. कारण सर हे आपल्याला यशाचा कानमंत्र देणार आहे. तेव्हा आजच्या मुलाखतीला आपण सुरुवात करूया. सर तुमचं इग्नाइट अकॅडमीत अगदी मनापासून स्वागत. धन्यवाद सर. सर माझा पहिला प्रश्न तुम्हाला हा आहे की अगदी तुमचाही 5-7 वर्षांचा स्पर्धा परीक्षा क्षेत्रातला अनुभव आहे. तुम्ही अभ्यास करताय, जवळपास तुम्ही 20पेक्षा जास्त मुख्य परीक्षा वेगवेगळ्या परीक्षांच्या दिलेल्या आहे आणि आता तुमचं ग्रामसेवक म्हणून निवड झाली आहे. सगळ्यात आधी निवड झाल्यानंतर तुमची आणि तुमच्या घरच्यांची प्रतिक्रिया, भावना आता काय आहे? सर, सर्वप्रथम सांगतो की हे जे स्पर्धा परीक्षा क्षेत्र होतं हे निवडल्यानंतर पहिल्यांदा स्वतःची परीक्षा होती, परंतु नंतर ती परीक्षा कुटुंबाची होऊन बसली होती. 20-25 मेन्स दिलेल्या, फिजिकल दिलेलं, इंटरव्ह्यू दिलेला, परंतु कधीच सिलेक्शन होत नव्हतं. थोड्याहून 2-2, 4-4 मार्काने जात होतं. तेव्हा ती माझी परीक्षा नसून कुटुंबाच्या परीक्षेत आली होती आणि काही ना काही आपल्या हातात मिळावं यासाठी सगळे एकदम चातक पक्षासाठी वाट बघत होते. आणि त्यामध्ये ती परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर आई, वडील, भाऊ, घरातील सर्व व्यक्ती खूपच आनंदी होत्या. मला तर आनंद होणारच होता, परंतु ते पण खूप आनंदी होते. अच्छा, एकंदरीतच 5-7 वर्षाचा संघर्ष आणि ती मेहनत केल्यानंतर जेव्हा रिझल्ट येतो तेव्हा साहजिक आहे तो जो आनंद असतो हा खूप मोठा आनंद असतो. घरच्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहिल्यानंतर खरं तर मागच्या 5-7 वर्षामध्ये आपण जी मेहनत घेतली तिचं सार्थक झालं ही भावना नक्कीच आपल्या सर्वांची असते. सर मग अभ्यासाला सुरुवात, म्हणजे हा प्रश्न विचारायचा तर मला हे सांगा की तुमचं बेसिक माहिती, म्हणजे तुमचा जन्म कुठे झाला, तुमचं प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण, कॉलेज कुठे की? सर, माझं नाव बाळासाहेब विश्वनाथ नवले. मी सिन्नर तालुक्यातील एकदम छोट्या गावातील, खेड्यागावातील विद्यार्थी. परंतु D.Ed झालं 12वी नंतर. 12वीपर्यंत गावातच शिकलो, प्राथमिक शाळेत शिकलो. त्यानंतर BA केलं, आपलं आर्ट साईडने 12वी केलं आणि त्यानंतर D.Ed केलं. D.Ed केल्यानंतर एक नोकरी असावी, शासकीय नोकरीत जावं यासाठी प्रयत्न केला, परंतु जेव्हा माझं D.Ed झालं 2013ला, त्यानंतर कुठल्याही प्रकारची भरती नव्हती. ती भरती नसल्यामुळं मला स्पर्धा परीक्षेकडे वळावं असं वाटलं आणि परंतु माझी थोडीशी चूक झाली. स्पर्धा परीक्षेकडे वळत असताना मी डायरेक्ट राज्यसेवाच करूया या उद्दिष्टाने उतरलो. 2016ला माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं आणि मी राज्यसेवेसाठी प्रयत्न चालू केले. आणि त्यात चांगली गोष्ट अशी की एकाच वर्षात मला राज्यसेवा पूर्व परीक्षा पण पास झालो, मुख्य दिली आणि 17 आणि 18 ह्या वर्षामध्ये मी जवळजवळ 13 मेन्स दिल्या. आणि तो थोडासा माझा हे म्हणतो ना आपण कॉन्फिडन्स थोडा वाढला आणि मी असं ठरवलं की नाही, आपल्याला राज्यसेवाच करायची. 1-1, 2-2, 4-4 मार्कने जाते. परंतु त्या कालावधीमध्ये मला असं वाटतं ती माझी चूक झाली आणि त्याच वेळेस मी कुठंतरी खाली येऊ, म्हणजे इव्हन मी ग्रुप सीच्या मेन्सला पण गेलो नाही, ज्यावेळेस टायपिंग पण नव्हते. म्हणजे प्री क्वालिफाय असेल तर मेन्सला गेलो नाही. त्या चुका मी केल्या, त्या विद्यार्थ्यांनी करू नये. राज्यसेवा एक राज्यसेवा, परंतु सगळ्या गोष्टीचा विचार करून आपल्या मागे आपली कुवत बघून किंवा कधी कधी म्हणताना 99% हे तुमच्या याच्यावर डिपेंड आहे, परंतु 1% तरी लक असावं लागतं. तिथं जरी फसला तर 7-8 वर्ष मला फसून झालो. तशाच पद्धतीने काहीतरी घडलं आणि असा प्रवास करत 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 जवळजवळ 26 मेन्स दिल्या. त्यापैकी चूक एक राज्यसेवाच करायची, PSI पण नको अशी धारणा तयार झालेली. त्याला कारणीभूत सोबतचे मित्र, म्हणजे त्यांनी काही चुकीचं सांगितलं असं नव्हे, परंतु तुम्ही करू शकताय. एक किस्सा सांगतो मी. 2017ला राज्यसेवा आणि PSI दोन्ही परीक्षांमध्ये 1.5 महिन्याचा फरक होता आणि त्यावेळेस PSI 100 मार्काचं फिजिकल होतं. माझं फिजिकल पण चांगलं होतं आणि इकडं पण चांगलं होतं. राज्यसेवा करावी की PSI करावं ह्या कन्फ्युजनमध्ये मी दोन्ही घालवलं. अच्छा. आणि PSIला फोकस केला नाही. PSIला तेव्हा फिजिकलला क्वालिफाय झालो, मार्क्स कमी, ते गेलं सगळं आणि 18ला पुन्हा राज्यसेवा पूर्वच पास झालो नाही. 19ला पुन्हा तीच गत झाली की जे व्हायला नको होतं. सगळ्याच प्री पास झालो, 5-6 राज्यसेवापासून PSI STI सगळ्या, आणि पुन्हा कन्फ्युजन वाढलं. पुन्हा काय करायचं तर राज्यसेवाच करायची आणि राज्यसेवा पुन्हा 5-6 मार्काने इंटरव्ह्यू दिला, पण पोस्ट काही आली नाही. परंतु त्या राज्यसेवेच्या अभ्यासावर PSIला खूप चांगले मार्क्स होते. म्हणजे सर तुम्हाला माहिती असेल की 130 मार्क्स म्हणजे 19-20ला खूप होते. आता ते मेरिट जरा पेपरची पातळी वगैरे बघून थोडंसं बदललं आहे, परंतु 130 मार्क्स म्हणजे मेन्सला 83 रँक होती
आणि 147 जागा होत्या. ओपनमध्ये होतं. म्हटलं नक्की PS आहे, काही टेन्शन घ्यायची गरज नाही. परंतु फिजिकल जवळ आलं, पाय फ्रॅक्चर, एक्सटेन्शन या सगळ्या गोष्टींमध्ये आणि त्या टेन्शनमध्ये फिजिकल व्यवस्थित देऊ शकलो नाही आणि पुन्हा PSI 17 मार्काने राहून गेला. तो परफॉर्मन्स देता आला नाही, तो देऊ शकलो नाही. म्हणून मी हे सांगतो, की आपण थोडंसं खालून सुरुवात करायला हवी. जी माझी चूक झाली आहे ती विद्यार्थ्यांनी करू नये. खरं तर आणि मला त्यानंतर एक सांगायचं आहे, आता मी समाधानी आहे. मला काही खूप मोठी पोस्ट मिळाली असं नाही. कारण समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन जो आहे ना, तो फक्त पोस्टकडे आहे. तर नॉलेजला त्या विषयाकडे नाही. तर तुम्ही मला आता आपला विषय चालू म्हणून एक गोष्ट मला आवर्जून सांगायची आहे आणि मला तुम्हाला विचारायची पण आहे. खरं तर सरांनी सांगितलं की करेल तर राज्यसेवाच करेल, नाही तर बाकीच्या एक्झामकडे मी पाहणार पण नाही किंवा बाकीच्या एक्झाम मी देणार पण नाही. हा विचार केल्यामुळे सरांचं मग असं आहे की त्यांची एक बरीच 5-7 वर्ष जे आहेत त्यांना उशीर लागला नोकरी मिळण्यासाठी. खरं तर स्पर्धा परीक्षामध्ये ही एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे सर. म्हणजे तुम्ही ती मान्य करा की कुठली तरी एक पोस्ट आपण आधी हातामध्ये घेणं फार गरजेचं असतं आणि त्यानंतर मग ती पोस्ट घेतल्यानंतर आपण पुढचा अभ्यास कंटिन्यू चालू ठेवतो, जेणेकरून तुम्हाला आत्मविश्वास पण राहतो आणि का म्हणतात तुम्हाला तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन पण पॉझिटिव्ह असतो. मग तुम्हाला असं म्हणायचं आहे सर की जर एखादा विद्यार्थी राज्यसेवेची तयारी करतोय, त्याला जसं वाटतं की त्याचा अभ्यास बऱ्यापैकी झालाय, तर मग त्यांनी बाकी सगळे फॉर्म भरून नक्कीच द्यायला नाही. नक्कीच सर. कारण राज्यसेवा हा जो सिलेबस आहे ना, तो सगळंच कव्हर करतोय. प्रीमध्ये समजा CSATमध्ये तुमचं मॅथ रिजनिंग कव्हर होऊन जाते. मेन्सला देत असेल, मेन्सपर्यंत तुम्ही पोहोचला असाल तर लँग्वेज क्लिअर होते. सरळ सेवा लागतंय काय? फक्त फॉर्म भरायचा आहे आणि त्या परीक्षेसाठी थोडंसं 15-20 दिवस जर आपण दिले, तर त्या परीक्षेपर्यंत आपण जाऊ शकतो. आम्ही ती चूक केली. आम्ही कधीच सरळ सेवेकडे वळालो नाही. आता शेवटी अंतिम टप्प्यात नाही काही तर भरूया आणि विदाऊट प्रिपरेशनच गेलो आता पण. समजा पुढचा प्रश्न असा आहे, आता बरेच विद्यार्थी लायब्ररीमध्ये पूर्ण वेळ अभ्यास करतात आणि आधी 2-2, 3-3 वर्ष ही बऱ्याच विद्यार्थ्यांची पूर्वपरीक्षा पण निघत नाही आणि त्या मानाने तुम्ही अगदी ग्रामीण भागातनं येऊन सुद्धा तुम्ही अगदी 16-17 मध्ये तुमच्या सगळ्या तुम्ही पूर्वपरीक्षा पास होतात. तर काय सांगाल सर पूर्वपरीक्षा, कारण MPSCच्या या टप्प्यामध्ये पूर्व, मुख्य आणि राज्यसेवा असेल तर मुलाखत आणि इकडे PSI मुलाखत, ते टप्प्यातनं आपल्याला जावं लागतं. तर सगळ्यात महत्त्वाचा टप्पा पूर्वपरीक्षेचा आहे आणि बरेच विद्यार्थी इथेच अडकतात. तर काय सांगाल सर तुमचं अभ्यासाचं शेड्यूल कसं असायचं, जेणेकरून आता जे नवीन मुलं अभ्यास करत आहेत त्यांना त्याचा फायदा होईल? हो सर. खूप छान प्रश्न विचारला तुम्ही. कारण मला असं वाटतं मुख्याचा अभ्यास झालेले भरपूर विद्यार्थी आहे, परंतु पूर्वच पास होत नाही. पूर्व पास होण्यासाठी काय केलं पाहिजे? तर पूर्व पास होण्यासाठी मला असं वाटतं एक विषय तो क्लिअर करत चालला पाहिजे. अगदी क्लिअर करत चालला पाहिजे. होतंय काय, बुक लिस्ट आपल्या ताब्यात येते. बुक लिस्ट मी असू द्या किंवा कोणी असू द्या, खूप वेगळी सांगायला अशातला काही भाग नाही. सगळे सेमच बुक लिस्ट सांगणार आहे. परंतु मला असं वाटतं नवीन विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे माहिती आहे का? तर समजा हिस्ट्री वाचतोय, तर तो हिस्ट्रीवर निदान 50% कमांड आली पाहिजे. आपण काय करतो 12 वाजेपर्यंत हिस्ट्री, 12 नंतर पॉलिटी, जे आवडले ते कुठलंच क्लिअर होत नाही. एक विषय क्लिअर करत चालला पाहिजे आणि महत्त्वाची गोष्ट कोणीतरी चांगला मार्गदर्शक केला पाहिजे. कारण MPSCमध्ये आम्ही कसं केलं माहिती आहे का? हा वेळ गेला का नॉलेज खूप आहेत आजही. म्हणजे पोस्ट होल्डर ती पुढे एखादा प्रश्न तुम्ही विचारला तर मी सांगेल नक्कीच. पोस्ट होल्डर माणूस जरी आला आणि त्याच्या शेजारी आम्ही बसलो तर आमच्याकडे भरपूर आहे, पण तेवढे मार्क्स आम्हाला नाही. त्याचं कारण काय झालं, ट्रायल अँड एरर बेस शिकलो आम्ही. म्हणजे काय, ह्यावेळेस हे पुस्तक वाचलंय, यातलं हे चुकलं, पुढच्या वेळेस दुसरं वाचायचं. तेच जर चांगला मार्गदर्शक असता तर मला असं वाटतं स्पर्धा परीक्षेचे जे बुक्स आहेत त्याच्यामधला 70% डाटा वाचायची गरज नाही, 30% कामाचा असतो आणि ते सांगण्यासाठी चांगला मार्गदर्शक कोणी असावं. पण मला असं वाटतं त्यासाठी विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम मार्गदर्शक कुठं भेटेल, लायब्ररीत सर्व जी मुलं असतात ज्याचं त्याचं पडलेलं असतं, कुणी लवकर आपल्याला भेटेल असं नाही. कुठेतरी एखाद्या अकॅडमीला जॉईन झालं पाहिजे. त्या अकॅडमीत गेल्यानंतर त्या शिक्षकांचं मार्गदर्शन तर भेटतंच, परंतु तिथे एक चांगला ग्रुप तयार होतो. त्या लेवलचे लोक तयार होतात ना आणि त्याच्यातून ते त्यांना मार्गदर्शन मिळू शकतं. सरांनी खूप महत्त्वाचा मुद्दा मांडला, तो म्हणजे जर आपण अभ्यासाला सुरुवात करणार असून आपण जर त्याच्यामध्ये नवीन असू तर सुरुवातीच्या टप्प्यामध्ये मार्गदर्शकाची भूमिका ही फार महत्त्वाची. कारण मार्गदर्शन जर प्रॉपर तुमच्याकडे असेल तर जी गोष्ट मिळवायला तुम्हाला 2 वर्ष लागणार ती कदाचित 1 वर्षामध्ये तुमची मिळू शकते, असं सरांना मुद्दा मांडायचा होता. सर आता पुढच्या काही दिवसात कंबाईनची एक्झाम आहे, आता ॲड येईल पुढच्या 1 महिनाभरामध्ये. काय सांगाल सर कंबाईनसाठी प्रॉपर बुक लिस्ट काय असली पाहिजे? सर बुक लिस्टच्या बाबतीत म्हटलं तर कंबाईनला 7 विषय आहेत. त्या 7 विषयापैकी हिस्ट्रीच्या बाबतीत जर म्हटलं तर समाधान महाजन सरांचं पुस्तक मी राज्यसेवा करायचं म्हणून म्हणतोय. कारण कदाचित कंबाईनला ती बुक्स तेवढं म्हणजे थोडं जड होईल.
परंतु त्याच्यात काही एक्स्ट्रा पॉईंट्स आहेत जे मेन्ससाठी आहेत ते बाजूला सरून महाजन सरांचं पुस्तक वाचलं पाहिजे. दुसरं पॉलिटिक्ससाठी रंजन कोळंबे सरांचं, आणि जर कोणी इंग्लिश रेफर करत असेल तर लक्ष्मीकांतचं चांगलं बुक आहे. जिओग्राफीसाठी AB सौदी सरांचं पुस्तक आहे, किंवा त्याच्याहीपेक्षा शॉर्टकट हवी असेल तर दीपस्तंभचं चांगलं बुक्स आहे. त्याच्यामध्ये जरा मॅप वगैरे कलरफुल व्यवस्थित दिलेलं आहे. त्याच्यानंतर इकॉनॉमिक्ससाठी रंजन कोळंबे सरांचं बुक्स प्रीसाठी सफिशियंट आहे असं मला वाटतं. मेन्सला जर गेलो तर आपण देशले सरांचं वापरू शकतो. त्याच्यानंतर मॅथ रिजनिंगला मला असं वाटतं मॅथ बुक्स म्हटल्यापेक्षा आयोगाचे सगळे क्वेश्चन आधी कवर मागच्या सगळ्या प्रश्नपत्रिका केल्या पाहिजे. इकॉनॉमिक्ससाठी रंजन कोळंबे सरांचं बुक, आणि त्याच्यानंतर जर म्हटलं करंटसाठी कुठलंही एखादं वाचा. त्यापैकी परिक्रमा खूप छान आहे, परंतु परिक्रमा ह्या वर्षभर वाचल्या गेल्या पाहिजे. ते जर समजा 4 महिन्यावर एक्झाम आली मागच्या परिक्रमा घेऊन आपण वाचत असू तर ते कवर होत नाही तेवढ्या पद्धतीने. म्हणजे मंथली ते क्लिअर करत चाललं पाहिजे. ते डेली पेपर जर वाचले आणि त्याच्यानंतर जर आपण ते परिक्रमा वाचल्या तर करंटचा विषय क्लिअर होतो. आणि सायन्सच्या बाबतीत भास्के सरांचं बुक चांगलं आहे. आणि त्याच्याबरोबर हे सर्व बुक वाचल्यानंतर मला असं वाटतं आयोगाच्या झालेल्या मागच्या सर्व प्रश्नपत्रिका आपल्याकडे अवेलेबल आहे, ते आपण त्याचबरोबर रेफर केले पाहिजे जास्तीत जास्त. मागच्या प्रश्नपत्रिकेतनंच खरं तर त्याला पुढची दिशा मिळत असते. आणि आता इंटरनेटवरती आयोगाच्या वेबसाईटवरती सगळं मटेरियल तर उपलब्ध आहेच. बरेच बुक्स पण आलेत वेगवेगळ्या प्रकाशनाचे, ज्यात सर्व प्रश्नपत्रिका आपल्याला सब्जेक्ट वाईज टॉपिक वाईज मिळतात. आणि हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की आता ह्या इंटरनेटमुळं यूट्यूबमुळं आता तुम्ही अगदी ग्रामीण भागामध्ये असाल तर तुम्हाला अगदी मुंबईमध्ये, पुण्यामध्ये किंवा नाशिकमध्ये, छत्रपती संभाजीनगरला जाण्याची आवश्यकता पडत नाही. तुम्ही अगदी जिथे आहे तिथून सुद्धा नेटच्या माध्यमातून तुम्ही अभ्यास करू शकतात, किंवा एखादी ऑनलाईन बॅच घेऊन पण तुम्ही गायडन्स घेऊ शकतात. सर मग आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा बुक लिस्ट तुम्ही सांगितली, पण मग आता ह्या तुमच्या अनुभवातून आणखी एक गोष्ट विद्यार्थ्यांना समजली तर आणखी चांगलं होईल. अभ्यास करताना अभ्यासाची स्ट्रॅटेजी काय ठेवली पाहिजे? आता बरेच विद्यार्थी विचारतात की सर आम्ही आधी वाचतो, त्याच्यानंतर मग आम्ही अंडरलाईन करतो, त्याच्यानंतर आम्ही नोट्स काढतो. ॲक्च्युली ही स्ट्रॅटेजी ठेवली पाहिजे की तुम्हाला काय वाटतं, काय सांगतात? मला असं वाटतं जास्तीत जास्त प्रेफरन्स सेल्फ रिडिंगला दिला पाहिजे. परंतु सेल्फ रिडिंग करताना स्वतः वाचत असताना एक रिडिंग वाया जाईल. नवीन विद्यार्थ्यांसाठी बोलतोय, नवीन विद्यार्थ्यांसाठी एक रिडिंग वाया जाईल, पण शब्द वाचला पाहिजे. नंतर त्यातील कुणाकडून तरी समजून घेतलं पाहिजे, मार्गदर्शन घेतलं पाहिजे. कारण होतंय काय माहिती का, समजा एखादं विमान उडताना जर ते 1 इंच जरी त्याचं किंवा इकडं तिकडं जर झालं तर शेकडो किलोमीटर प्रवास त्याचा दूर होऊ शकतो. त्याला हजारो किलोमीटर जात असताना 1 इंच जर त्याची दिशा चुकली तर त्याला शेकडो किलोमीटर जास्त जावं लागू शकतं. तसंच असतं आपलं बी. जर वाचत असताना जर आपलं चुकलं तर बऱ्याच मुलांचे मी बुक्स बघितली लायब्ररीमध्ये, लाल पेन, काळा पेन, पेन्सिल, आणि विशेष म्हणजे त्याला अंडरलाईन करताना पहिल्या शब्दापासून शेवटच्या शब्दापर्यंत करता. पहिल्या रिडिंगला माझं असं मत आहे की वाचताना अंडरलाईनच करू नये. सेकंड रिडिंगला कोणाकोणतरी समजून घ्यावं, आणि तिसऱ्यांदा वाचत असेल तर पटापट लिहून घ्यावं. शॉर्टकट द्यायचं. पुस्तकावर लिहिण्यापेक्षा एक शॉर्टकट नोट्स तयार केल्या तर खूप चांगलं होतं. त्या परीक्षेच्या काळात आपल्याला उपयोगी पडतो, मदत होऊ शकते. कारण शेवटी आपल्यावर प्रेशर येतं, आणि अभ्यास करत असताना काहीतरी छंद जोपासला पाहिजे असं मला वाटतं. तुमचं काय तसं? त्यातून आम्ही छंद जोपासू शकलो नाही, परंतु नंतर असं वाटलं की जोपासायला पाहिजे होता. म्हणजे समजा ट्रेकिंग करणं, एक दिवस थोडं ऑफ घेणं. आम्ही खूपच वेळासारखा अभ्यास केला. म्हणजे ट्रायल अँड एरर मेथडने गेल्यामुळं आणि योग्य मार्गदर्शक मिळाल्यामुळं म्हणजे आम्ही प्रयत्नच केला नाही. महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय झालं, राज्यसेवा करायची, चला पुण्याला जाऊया. मेन्सच्या पिरियडमध्ये गेलं, पोळे सरांना भेटले, बरेच त्या विषयात तज्ज्ञाला भेटत राहिलो, परंतु त्या माणसाला 100% फॉलो केलं नाही. आणि नंतर एक भूमिका माझी बदलली गेली, विद्यार्थी न राहता शिक्षक बनून गेलो डीएड असल्यामुळं, आणि बऱ्याच जणांचा मार्गदर्शक झालो. लोकांचं असं म्हणणं होतं की बाबा हा माणूस होत नाही ना, आपण होईल का, परंतु ज्यांना जाणवलं याच्याकडून होऊ शकतो ते बऱ्याच विद्यार्थ्यांना मदत केलं. म्हणजे आता मी ग्रामसेवक आहे, परंतु जे माझ्या मार्गदर्शनात झाले ते नाही, तहसीलदार पण आहेत. नक्कीच सर, म्हणजे आम्ही तुम्हाला खूप वर्षापासून ओळखतो. खरं तर नाशिकमध्ये स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये सरांचं खूप चांगलं नाव आहे. तुमचा संघर्ष खूप मोठा आहे, तुम्ही असाल, भगवान सर असतील. सर ज्यावेळेस 5-7 वर्ष होतात ना, त्यावेळेस बऱ्यापैकी आपल्या आजूबाजूला जे लोक असतात ना, त्यांचे होप्स संपतात की याचं काही होईल असं वाटत नाही, असं त्यांची धारणा तरी असते. आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन त्यांचा प्रचंड निगेटिव्ह करायला असतो, आणि आपल्याला पण कुठेतरी जाणवत असतं आपणही त्यांच्या नजरेत मिळून बोलू शकत नसतो. कारण आपल्याला कळतंय की आपला अभ्यास चालला आहे, सगळ्या गोष्टी आहेत, पण आपल्याला जोपर्यंत पोस्ट मिळत नाही तोपर्यंत ही परिस्थिती असतेच. हो ना. तुम्ही याच्यावरती मात कशी केली सर? सरळ सांगायचं ठरलं ना, तर शेवटचे दिवस खूप वाईट गेले.
म्हणजे शेवटचा जो कालावधी होता ना सिलेक्शन झालं त्या पिरियडमध्ये, कारण 23च्या मेन्सला खूप चांगला स्कोर होता राज्यसेवेचा. मला कॉन्फिडन्स होता की नक्की यावर्षी काहीतरी भेटेल. कारण मी त्याच्या आधी ओपनमध्ये आणि थोडासा आधार ओबीसीचा घेतला होता. तो बॅड लक ते पण गेलं आणि काहीच येत नव्हतं हातामध्ये. त्याच्यामुळे खूप टेन्शन होतं आणि लोकांच्या बघण्याचा दृष्टिकोन असा होता की आता काही होत नाही. आणि ते प्रेशर जे होतं, सामाजिक प्रेशर ते मेंटेन करणं खूपच अवघड होतं. परंतु त्या आणि महत्त्वाची गोष्ट आहे, यावेळेस घरी सांगू शकत नाही सर आपण. येस सांगता येतं. पहिल्यांदा सांगत गेलो, प्री पास झालो, फिजिकलला आहे, इंटरव्ह्यूला आहे. नंतर कधी इंटरव्ह्यू झाले असेल तरी सांगितलं नाही. कारण एक अशी भीती तयार झाली होती किंवा एक निगेटिव्हिटी तयार झाली होती, की आपलं काही होत नाही आता, आपल्या इथंच नाही आहेत. त्याच्यामुळे सांगायला पण भीती वाटायची. कारण जर सांगितलं तर घरचे फोन करायचे, "काय रे बाबा, त्या रिझल्टचं काय झालं?" त्यांचं बरोबर आहे त्यांच्या ठिकाणी. आपण काय सांगायचं? आणि समाजाचा दृष्टिकोन खूप बदलला होता. बघण्याचा दृष्टिकोन असा आहे, हे खोटं बोलतंय. पण जे आपल्या क्षेत्रातली लोकं आहेत त्यांना माहीत होतं, जे स्पर्धा परीक्षा करतायत ते. पण त्या कालावधीमध्ये मला असं वाटतं, मित्र खूप महत्त्वाचे. त्या क्षेत्रातील वेगळ्या क्षेत्रातील मित्र असेल तर आपण आपलं तेवढं मन मोकळं करू शकत नाही. आता ह्या बाबतीमध्ये बरेच रिझल्ट गेले. गेल्यानंतर कधी-कधी जर बोलायची वेळ आली असेल, तर एकदम जवळचे मित्र म्हणलं तर एक संदीप गायकवाड म्हणून आहेत आता ओएनजीसीला. माझे रूममेट सगळेच मुकेश गायकवाड, भगवान सर, जे हे समोरुखी लोकं, की समजा त्यांना आधाराची गरज असेल, तर मी इकडे येणार. परंतु माझा थोडा प्रॉब्लेम होता. मी त्यांच्याशी बोलू शकत नव्हतो. मी थोडासा त्यांना असं वाटायचं, की आपले मार्गदर्शक आहेत, गुरु आहेत, ते मानतात नेहमी सगळे. पण मला त्यांच्याशी बोलताना संकोच वाटायचा, पण शेवटी मी बोलून टाकायचो. मन मोकळं करायचं आणि मग चला या, दुसऱ्या दिवसापासून आपला आपला कार्यक्रम चालू. हे अगदी थोडक्यात सांगा सर. कारण एक 5-7 वर्ष मेहनत घेतल्यानंतर, संघर्ष केल्यानंतर सरांचं ग्रामसेवक म्हणून निवड झाली. एकदम जंगी सेलिब्रेशन झालं. सगळ्या मित्रांनी सेलिब्रेशन केलं आणि पुन्हा काही दिवसांनी एक दुसरी यादी लायझिंग सेशनला तुम्ही वेटिंग लिस्टवरती केलं. सर, तो प्रश्न अजून नाही घरापर्यंत गेलेला नाही. ती गोष्ट अगदीच सस्पेन्स ठेवली. ग्रामसेवक म्हणून निवड झाली. 48 जागा होत्या नाशिकमध्ये. ओपनला 1, ओबीसीला 6. मी 5व्या नंबरला. लिस्ट लागतात क्षणी सगळ्या मित्रांनी कॅल्क्युलेशन केलं. 5व्या नंबरला आहे. प्रॉब्लेम नाही. सिलेक्शन झालं. सिलेक्शन झालं यात आपली चूक नाही. आपला अनुभव हे होता की 5व्या नंबरला आहे, 6 जागा आहे म्हणजे 100% होईल. परंतु विषय असा झाला की हँडिकॅपचं हॉरिझॉन्टल रिझर्व्हेशन मी एवढ्या दिवसातही कधी त्याच्यावर एवढा अभ्यास केला नव्हता. कारण आपण ओपन पहिलं बघायचं, विषय सोडून द्यायचा. पण हॉरिझॉन्टल रिझर्व्हेशन असं आहे, की जिथं ज्या कॅटेगरीचा हँडिकॅप सापडला त्या कॅटेगरीची जागा कमी होती. आणि 2 जे हँडिकॅप सापडले नाशिक ग्रामसेवकला ते दोन्ही ओबीसीचे होते. मेल आणि फिमेल डायरेक्ट जनरलच्या ओबीसीच्या 2 जागा कमी झाल्या. 6च्या 4 झाल्या. मी 1 नंबर वेटिंगला पडलो. आणि ते कधी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नंतर. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नंतर हे गेल्यानंतर मी थोडासा नंतर अर्ज पाठे करून, काही तक्रारी करून, काही गोष्टी त्याच्यातून मिळवल्या आणि पुन्हा 4+2 6 झाल्या. परंतु तो मधला 2 महिन्याचा संघर्ष होता. तो ना मी या मित्रांजवळ बोलू शकलो, ना घरी बोलू शकलो. कारण मित्रांजवळ सांगावा, तर कुणाला जरी बोललं तर कुणाला तरी माहीत होणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट घरी माहीत होणं न होणं गरजेचं होतं. घरी जर माहीत झालं असतं, मला माहीत होतं 100% होईल. कारण ते जे 2 लोक आहेत, अंशकालीनचे एवढं बोलत नाही मी आता अंशकालीन. आपण त्याचं हवं तर सर एखादं सेशन ठेवावं, तर आपण एक आरक्षण किंवा बऱ्याच लोकांना माहीत नाही त्या गोष्टी. त्यामुळे आपल्या पोस्ट बी हुकतात किंवा त्यांच्याकडे ती गोष्ट असूनही ती तिथपर्यंत जाऊ शकत नाही. त्याच्यावर एखादं सेशन तुम्हीही घ्या, तुम्हाला चांगलं माहिती आहे त्या संदर्भात किंवा हवं असेल तर आपण ते बोलूया. परंतु तो सगळा संघर्ष केला. ते कोणाला माहीतही झालं नाही. पडद्यामागची गोष्ट पडद्यामागेच राहिली. 6 जागा होत्या, 6च राहिल्या. फक्त येताना 6 - 2 + 2 असं करून 6 झाल्या आणि सिलेक्शन. ही आता ही खूप चांगली गोष्ट झाली, की पुन्हा त्या 2 जागा तुमच्या सगळ्या प्रयत्नांमुळे त्या वाढल्या. सर आता आपली इंटरव्ह्यू बघणारे पण बरेचसे विद्यार्थी सरळ सेवेचा अभ्यास करणारे आहेत. तुम्ही राज्यसेवा करत होते, कंबाईन करत होते आणि नंतर पुन्हा तुम्ही इकडे सरळ सेवेकडे शिफ्ट झाले. तर आता थोडंसं सरळ सेवेबद्दल आपल्याला बोलायचं आहे. सरळ सेवेतनं एखाद्या माणसाला जर 5-6 महिन्यामध्ये, 8 महिन्यामध्ये पोस्ट काढायची, तर त्याची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे? खूप चांगला प्रश्न आहे सर. कारण विषय असा आहे की सरळ सेवेला कमी लेखू नका. पोस्ट ही पोस्ट असते. ॲज अ ग्रामपंचायत किंवा ग्रामसेवक म्हणून काम करताना मला जाणवली ती गोष्ट. म्हणजे समजा राज्यसेवेतून पोस्ट घेऊन आलेले आमचे वरिष्ठ कोण बी साहेब, गट विकास अधिकारी साहेब आणि ग्रामसेवक. जास्त काही फरक नाही सर अधिकाराचा किंवा पदाचा. की एवढी मोठी एक्झाम देऊन आपण ते पद खूप मोठं आहे, याबद्दल शंका नाही. परंतु आपणही आपलं जीवन
ह्या पदावर चांगल्या पद्धतीने जगू शकतो. किंवा आपला उद्देश काय आहे, महत्त्वाचा उद्देश जनसेवा असावा शासकीय सेवेत येताना. तर जनसेवा आपण आपल्या पदाच्या माध्यमातून करू शकतो. समजा 3,500-3,500 लोकसंख्येच्या गावाचं आपण नेतृत्व करतो, त्या लोकांच्या आपण अपेक्षा पूर्ण करू शकतो. हे अशा पद्धतीने व्ह्यू ठेवून हे सांगण्याचं कारण असं की विद्यार्थ्यांचं ग्रॅज्युएशन झालं का प्रत्येकाचं म्हणणं असतं MPSC किंवा डायरेक्ट UPSC, सरळ सेवेकडे बघायचंच नाही. परंतु सरळ सेवेतून सुद्धा त्या तोलामोलाचे पदं आहेत. त्या पदाकडे लक्ष जर दिलं आणि त्यापेक्षा खूप शॉर्टकट आहे. 4 विषय जर समजून घेतले, आता IBPS किंवा TCS एक्झाम घेत आहे, त्या संदर्भात चांगलं मार्गदर्शन घेतलं. 4च विषय करायचे, मॅथ, रिजनिंग, मराठी, इंग्लिश आणि GS. GSवर कमांड येणं थोडंसं अवघड आहे. MPSC सारखे एक्झाम दिल्याशिवाय, कारण सगळेच विषय 2-2, 3-3 मार्क्स विचारले जातात. पण उरलेले जे 3 विषय आहे ते आपण पैकीच्या पैकी घेऊ शकतो एखादा क्लास लावला तर. कारण तो जो पॅटर्न आहे तो कुठं पुस्तकात किंवा लवकर अवेलेबल होत नाही. TCS IBPSचा तो थोडा अनुभवाचा पॅटर्न आहे. MPSCच्या कशा आयोगाच्या वेबसाईटवर गेले, मागच्या प्रश्नपत्रिका काढल्या तर तो सगळं समजू शकतं. परंतु TCS IBPSच्या कुठं प्रश्नपत्रिका लवकर अवेलेबल होत नाही. तो पॅटर्न कुठल्या तरी क्लासला जाऊन समजून जर घेतला आणि त्याच्यावर जर कमाल मिळवली तर मी बघितलेली मुलं आहेत, ते इंजिनिअरिंगवाले जे मुलं आहेत 6-6 महिन्यात एका वर्षात पोस्ट त्यांनी या माध्यमातून काढलेला आहे. आणि विशेष म्हणजे MPSC UPSCपेक्षा जागा पण जास्तीच्या असतात. इथं काय होतं, राज्यसेवेची 400 जागा, PSIच्या 200-300 जागा, कॉम्पिटिशन खूप असते. हे करू नका असं नाही, परंतु बी प्लॅन ठेवून किंवा आपल्या घरच्या परिस्थितीची जाण ठेवून जर आपण असं केलं, सरळ सेवेकडे केलं आणि वेळ भेटतो सरळ सेवेच्या पोस्टमध्ये. आता मी ग्रामसेवक या पदावर आहे ना, भरपूर वेळ भेटतो. आपण पोस्ट मिळवून पुन्हा इकडं आपण करू शकतो. शासकीय नोकरी गेल्यानंतर वरची लोक पण आपल्याला मदत करतात, सुट्ट्या पण मिळू शकतात. त्याच्यामुळं सरळ सेवा एखाद्या वर्षात आपण एखादी काढली पाहिजे. आता पुढच्या काही दिवसामध्ये तलाठीची जाहिरात येणार आहे, वेगवेगळ्या महानगरपालिकांची जाहिरात आहे किंवा ग्रामसेवकच्या सुद्धा पदं बदली जाते पुढच्या काही दिवसांमध्ये. आणि ह्या सगळ्या परीक्षांचा अभ्यासक्रम बिलकुल सेम अजिबात काही बदल नाही. मराठी व्याकरण, इंग्रजी, मॅथ, रिजनिंग आणि GK GS. तर थोडक्यात आता जे अगदीच ग्रामीण भागामध्ये आहे किंवा ज्यांना शहरामध्ये जाऊन अभ्यास करणं शक्य नाही किंवा आता नव्यानं सुरुवात करतायत, त्यांच्यासाठी थोडीशी आपण या सरळ सेवेची बुक लिस्ट जर डिस्कस केली त्यांना आणखी फायदा. सरळ सेवेच्या बाबतीत मी तर काही बुक लिस्ट जास्त वापरली नाही. तो ऑनलाईन क्लासचा थोडाफार वापर केला. कारण विशेष अशी बुक लिस्ट मला वाटत नाही त्या संदर्भात. कारण मराठीचे क्वेश्चन पेपर जर बघितले, त्यांचे क्वेश्चन जर बघितले तर एकदम सरळ आहे, फक्त प्रॅक्टिसची गरज आहे. कुठल्याही प्रकारचं जास्त ग्रामर विचारलं जात नाही, मोरा वाळंबेच वाचा किंवा हेच वाचा असं सांगू नाही शकत स्पेसिफिक. एकदम बेसिक जे आहेत ते विचारलं जातं. इंग्लिशच्या बाबतीत सुद्धा तशाच पद्धतीने व्यावहारिक लँग्वेज तिथं विचारलं येते असं मला वाटतं. ओके, त्याच्यासाठी एका क्लासचा आधार घेतला. पालनसुरीचं पुस्तक मला असं वाटतं तेच मी थांबवेल तुम्हाला, म्हणजे मुलं थोडंसं ग्रामरला घाबरतात खरं तर, पण ॲक्च्युली TCS IPS मध्ये फार ग्रामरचा बाऊ करायची गरज असते. ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन आपण त्याला म्हणतो की डेली लाईफमधले आपले जे काही कम्युनिकेशन स्किल आहे ते सगळं तिथे बघितलं जातं. मॅथ, रिजनिंगची तर प्रॅक्टिसचा पार्ट आहे. खूप चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस जर केली तर तो एक विषय असा आहे की पैकीच्या पैकी आपल्याला येतो. आणि GK GS मध्ये मला वाटतं 5वी ते 10वी पुण्याचं चान्स आहे, तर करंट इव्हेंट त्याच्या 7 विषयात एक संदर्भ साहित्य वाचलं तर नक्की मला कसा फायदा होईल. सर, ग्रामसेवक पदावर आपण आता काम करताय, थोडक्यात ग्रामसेवकची कामं काय? आता हे जर आपण पॉलिटिमध्ये असले की ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा सचिव असतो वगैरे वगैरे, तर आता जी मुलं अगदी नवीन आहेत त्यांना थोडंसं उत्सुकता आहे, काय काम असतं ग्रामसेवकचं? हां, कसं आहे, आपण पॉलिटी वाचत असताना पंचायत राज हा जो पार्ट वाचतो, त्या पंचायत राजचा खरा कणा ग्रामपंचायत आहे. ग्रामपंचायत असते आणि त्या ग्रामपंचायतचा प्रमुखच आपण आहेत. प्रशासकीय प्रमुख, राजकीय प्रमुख सरपंच असतात. प्रशासकीय प्रमुख असताना आपल्याला जसं कुटुंब प्रमुख म्हणून काम करतो आपण एखाद्या कुटुंब प्रमुखात, सगळ्याच गरजा त्याला भागवाव्या लागतात. तसंच असते, तर कामाचं स्वरूप नाही, कामाची यादी नाही. दररोज काम नवीन आहे, आलेली योजना इम्प्लिमेंटेशन करायचे. आपल्याकडे येणारा गरिबातील गरीब माणूस श्रीमंतातील श्रीमंत माणूसही येऊ शकतो, तोही त्याचं काम घेऊन येतो. गरिबातील गरीब व्यक्तीला आपण त्याला मदतही करू शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा एकदम गरीब व्यक्ती आला आणि तो म्हटला, सर मला राहायला घरच नाही, मला घर अवेलेबल करून द्या. तर शासनाच्या वेगवेगळ्या स्कीम आहे. आपण त्याला जर ठरवलं, शबरी योजना असेल, रमाई योजना असेल, पंतप्रधान आवास असेल, मोदी आवास असेल, कुठंतरी प्रस्ताव पाठवून त्याला आपण खोली मंजूर करून देऊ शकतो. इवन अशी पण सिच्युएशन आहे की आपण एखाद्यावर आपत्कालीन परिस्थिती आली, समजा पूर आला, एखाद्याच्या घरावर जळीत कांड झालं एखाद्याचं आणि त्याचं कुटुंब उघड्यावर पडले,
आपली जर भावना चांगली देण्याची भावना असेल तर आपण त्याला ग्रामोन्नतीतून पैसे पण देऊ शकतो. गोरगरिबांची सेवाही करू शकतो. आणि बाकी एक ग्रामसेवक जर म्हटला, तो शिक्षकही आहे, तो वक्ताही आहे, तो ऑडिटरही आहे, कारण ऑडिट त्याला करायचं आहे. तो क्लर्कही आहे, त्याला टायपिंगही करायची आहे. आणि एक निबंधक म्हणून एक म्हणजे जन्म-मृत्यूचं काम पण आपल्याकडे आहे. जन्म, मृत्यू आणि विवाह ह्या 3 प्रसंगी ग्रामसेवक हा निबंधक म्हणून असतो. तिथं एक वेगळी जबाबदारी त्याच्याकडे. म्हणजे अगदी अधिकार संपन्न हा आहे. जिल्ह्यामध्ये जी भूमिका कलेक्टरची असते किंवा तालुक्यामध्ये जी भूमिका तहसीलदारची असते तीच भूमिका गावात आणि गावावर आपल्याला पार पाडायचं वगैरे. तर फरक एवढा आहे, हे सगळं वाजवायचं त्यालाच आणि नाचायचं त्यालाच. सगळ्याच भूमिका आपल्याला पार पाडायचं आहे. म्हणजे वरती जर म्हटलं तर डिपार्टमेंट वेगळे आहेत. हे सगळं आपल्यालाच बघावं लागतं. स्टाफ असतो आपल्याकडे, नाही असं नाही. परंतु तेवढा वेल एज्युकेटेड स्टाफ नसतो. त्याच्यामुळे ते सगळ्या गोष्टी आपल्यालाच कराव्या लागतात. आणि मी थोडासा 5च महिने झाले मला जॉइन होऊन. परंतु इकडं चांगला अभ्यास केलेला असल्यामुळे या सगळ्या गोष्टी आणि पहिल्यापासून जरा थोडी समाजसेवेची आवड असल्यामुळे मला त्याच्यात मी एकदम आनंदात कुठल्याही प्रकारचं बर्डन न घेता काम करतोय. राज्यसेवेची तयारी करत होतात तुम्ही. क्लासहून अधिकारी व्हायचं होतं. आता ग्रामसेवक पदावर काम करताय. खुश आहात तुम्ही? सध्या तरी खुश आहे. मी अभ्यास करतोय. अभ्यास अजून बंद केलेला नाही. तिथपर्यंत जाईल. परंतु लगेचच कुठेतरी त्या पदाला न्याय न देता किंवा त्या पद बाजूला ठेवू आणि अभ्यासात चालू आहे असं नाही. आत्ताही मीच दिली. बघूया रिझल्ट काय. मी राज्यसेवेची मेहनत दिली. आणि ही एक खूप महत्त्वाची गोष्ट सर बोलतायत आणि आपल्याला पण समजली पाहिजे की जरी आपण राज्यसेवेचा अभ्यास करत असलो, कंबाईनचा अभ्यास करत असलो आणि आपण त्याच्या खालच्या पदावरती जरी जॉईन झालो, तरी खालच्या पदावरती चांगलं काम करून सुद्धा वेळ काढून आपण वरच्या पदाचा अभ्यास नक्की करू शकतो. त्यामुळे हा हट्ट नाही झाला पाहिजे आपण की मी होईल तर राज्यसेवाच पास होईल किंवा मी होईल तर कंबाईनच होईल, असं नाही. त्यामुळे स्पर्धा आहे, स्पर्धा परीक्षा आहे. या क्षेत्रामध्ये आता अलीकडच्या काळामध्ये खूप स्पर्धा वाढली. त्यामुळे जिथे आपल्याला सरकारी नोकरी मिळेल तिथे आपण ती जॉईन केली पाहिजे आणि मग पुढचा अभ्यास आपण चालू ठेवला पाहिजे. सर, नवीन मुलं आता जे बघतायत, ज्यांना आता स्पर्धा परीक्षा करण्याची इच्छा आहे, काय सांगाल सर नवीन मुलांना? नवीन मुलांसाठी मी एकच सांगेल, नवीन येताना एवढं डेडिकेशन नाही आहे ना तुम्ही बाकीच्या सगळ्या गोष्टींपासून बाजूला राहा. बऱ्याच लोकांचं म्हणणं असं आहे की सोशल मीडियामुळे अभ्यास होतो. सोशल मीडियामुळे अभ्यास होतो नक्की नाही असं नाही, पण त्याच्यात वेळ खूप जातो. म्हणून मला असं वाटतं नवीन मुलांनी सर्वप्रथम यापासून बाजूलाच राहावं. बिलकुल WhatsAppची गरज नाही. म्हणजे माझं सांगतो मी आधी थोडंसं, कारण मी एका वर्षात एवढ्या ज्या 1-1.5 वर्षामध्ये 7-8 मिनिट दिले होते ना, त्यावेळेस माझ्याकडे साधा मोबाईल होता. आणि कुठल्याही प्रकारचा WhatsApp नाही, Instagram नाही, काही तेव्हा Instagramचं एवढं फॅड पण नव्हतं. मग WhatsAppला पण नव्हतं मी. काही फरक पडला नाही. खूप चांगला अभ्यास व्हायचा. आता मी म्हणत नाही वापरू नका, वापरा, पण थोडंसं त्याच्यापासून बाजूला राहा. जास्तीत जास्त फोकस करा. एक शेड्यूल बनवा. शेड्यूलमध्ये जगायची सवय लावा. सर्वप्रथम स्वतःवर चांगल्या सवयी लावल्या तरच या गोष्टी शक्य होतील. कारण कॉम्पिटिशन भयानक आहे. त्या कॉम्पिटिशनमध्ये जर टिकायचं असेल तर आधी स्वतःला सुधारावं लागेल. बाकीच्या गोष्टी बाजूला ठेवून जर स्वतःला चांगला वेळ दिला तर 6 महिन्यात 1 वर्ष, म्हणजे मला 7-8 वर्ष लागले तरी पण मी सांगतो 6 महिन्यात 1 वर्षात निघू शकतं. आणि असे लोक माझ्या मार्गदर्शनाखाली झालेले आहेत 6 महिन्यात, वर्षात. तर बाकी नावाचा उल्लेख करत नाही, पण आहे भरपूर. एक तुमचा अनुभव मोठा आहे, तर तुम्ही शिक्षक पण आहात, म्हणून मी मुद्दाम हा प्रश्न विचारला. एखाद्याने सुरुवात केली, त्यांनी डेडिकेशनने अभ्यास करायचं ठरवलं, तर काय सांगाल किती वर्ष त्यांनी या क्षेत्रात दिले पाहिजे? ठीक आहे, 1 वर्षात अपेक्षा करायला सर्वसेवेला हरकत नाही, पण येताना 3 वर्ष काढूनच यायचे. साधारणतः मला मी माझ्या आयुष्यात 3 वर्ष याच्यासाठी ठेवाल. मग त्यात जर राज्यसेवा MPSC UPSC जर करत असाल तर प्रिलिम्स पास होणं मस्ट आहे त्या कालावधीमध्ये. पण आपण प्रिलिम्सच पास होत नसाल तर एक पाऊल मागे आलेलं बरं. कारण होतंय काय माहिती का, आपण जेव्हा पुढं चालत असतो ना, आपण मागे खड्डा खोदत चालतो आणि मागे यायला जागाच ठेवत नाही. पण मागे यायला खूप पुढे गेल्यानंतर मागे येणं अवघड होऊन जातं. त्याच्यामुळं 1-2-3 वर्षानंतर जर प्रिलिम्स निघत नसेल तर थांबलं पाहिजे. थांबताना मग बी प्लॅन म्हणून का नाही होत, पण इकडे बघितलं पाहिजे. ओके, म्हणजे प्लॅन बी पण आपल्याकडे असणं फार गरजेचं आहे या सगळ्या. आज या मुलाखतीच्या माध्यमातून नक्कीच जे मुलाखत बघतात त्यांना एक मोटिवेशन मिळालं असेल, खूप चांगली प्रेरणा मिळाली असेल. कारण सरांचा अनुभव तितका मोठा आहे, सरांचा संघर्ष तितका मोठा आहे आणि सरांनी खूप अनमोल असं गायडन्ससुद्धा आपल्या सर्वांना केलेलं आहे. तर ही मुलाखत नक्कीच तुम्हाला मुलाखत आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारे वेगवेगळ्या यशस्वी अधिकाऱ्यांच्या मुलाखती पाहण्यासाठी आत्ताच आपलं हे इग्नाईट अकॅडमीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.
आज सर तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन आज या ठिकाणी तुम्ही आला, तुमचे विचार तुम्ही मांडले. मी पुन्हा एकदा इग्नाईट अकॅडमीकडून आपले मनपूर्वक आभार मानतो आणि तुम्हाला पुढील भावी वाटचालीसाठी अगदी मनापासून शुभेच्छा देतो. थँक्यू सर.